नमस्कार. गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या भारताचे चीफ जस्टिस असणारे चंद्रचूड यांची निवृत्ती झाली आणि त्यानंतर आपल्या देशाचे नवीन CJI म्हणजेच मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश जे आहे सुप्रीम कोर्टाचे ते बनले संजीव खन्ना. परंतु मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का की संजीव खन्ना हे फक्त 6 महिन्यासाठी आपल्या देशाचे CJI बनलेले आहेत, म्हणजे चीफ जस्टिस बनलेले आहेत. त्यानंतर आपल्या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडणार आहे किंवा आपल्या भारत देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं काहीतरी घडणार आहे ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का व चांगलं आनंदी बातमी भेटणार आहे. कारण तो भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक बौद्ध व्यक्ती किंवा एक मागासवर्गीय व्यक्ती जो आहे तो थेट CJI म्हणजे सरन्यायाधीश बनणार आहे. आपल्या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडणार आहे. तर चला पाहूया पूर्ण बातमी काय आहे. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, CJI हे सर्वात मोठं पद असतं. चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे मुख्य सरन्यायाधीश जे असतं, हे जे काय पद असतं ते खूप मोठं पद असतं आणि त्यामध्ये आतापर्यंत फक्त 50 लोक बनलेले आहेत आणि 91वा नंबर जो आहे संजीव खन्ना यांचा आहे. आणि त्यानंतर जे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये कधी न घडलेली घटना घडणार आहे, म्हणजे बौद्ध समाजाचा व्यक्ती जो आहे तो सुप्रीम कोर्टाचा जज बनणार आहे, सरन्यायाधीश बनणार आहे. त्यांचं नाव आहे BR गवई. तर BR गवई हे जे आहेत हे आपला न्याय देण्यासाठी किंवा बोल्ड व्यक्तिमत्व करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. बोल्ड म्हणजेच कसं, एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या राजकारण्याबद्दल असो, कोणाबद्दल असो, ते बघत नाही, ते थेट त्या ठिकाणी न्याय निवाडा करतात. कारण मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपल्या भारतामध्ये एक बुलडोजर न्याय करण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात प्रचलित होती आणि ही प्रथा कोण चालू करत होतं तर बीजेपीचा कुठला व्यक्ती तर तो करत होता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असणारे योगी आदित्यनाथ. त्यांनी एक नवीन सिस्टम काढलं होतं. ना न्यायपालिकांना कुठल्याही प्रकारची तक्रार वगैरे नोंदणी करायची, थेट जायचं आणि जो व्यक्ती त्यांना वाटतं की गुन्हेगार आहे जायचं आणि बुलडोजर लावून त्याचं घर पाडायचं. आणि ही प्रथा खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतामध्ये पसरू लागली आणि हे प्रकरण जे आहे थेट BR गवई यांच्या न्यायालयाकडे गेलं. त्यांच्या न्यायालयाकडे हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी यावरती बोलत असताना सांगितलं की घर वगैरे ह्या गोष्टी प्रत्येकाची मूलभूत अधिकार आहे आणि याबद्दल जे आहे कोणी कोणाचं घर पाडू शकत नाही, मग तो कुठल्याही पदावरचा का व्यक्ती असेल ना. आणि हा अधिकार जर तुमच्याकडे आहे तर मग भारतातील न्यायव्यवस्था, संविधान इथे कशासाठी आहे, असा प्रश्न त्यांनी थेट जे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला. त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी झापलं आणि त्यांना सांगितलं की जर तुम्हाला यापुढे जर तुम्ही असं काही केलं तर तुम्हाला याचे वेगळे परिणाम भोगावे लागतील. त्यांनी त्या ठिकाणी सक्त ताकीद दिली आणि आतापर्यंत ज्या लोकांची घरे वगैरे पाडली त्या सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. मित्रांनो, ही प्रथा खूप मोठ्या प्रमाणात BJPकडनं चालवली जात होती. परंतु यामुळे असं होतं की एखाद्या व्यक्ती चूक असेल किंवा नसेल त्या गोष्टीचा तपास केला जात नव्हता आणि थेट त्या ठिकाणी बुलडोजर पाठवून त्यांची घरे पाडली जात होते. त्यामुळे अनेक जे गुन्हेगार नव्हते किंवा ज्या लोकांनी कुठल्या प्रकारचं कुठलाही गुन्हा केला नाही त्यांना देखील यामुळे सजा मिळत होती. परंतु शेवटी ही जी प्रथा होती किंवा हे घाणेरडं काम जे होते BR गवई यांनी थांबविलं होतं. त्यानंतर आरक्षणाबद्दल बोलत असताना देखील त्यांनी एकदम स्पष्टपणे निर्णय दिला होता. त्या ठिकाणी मी SC आहे किंवा बौद्ध आहे या कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही आणि त्यांनी थेट आरक्षणाबाबत त्यांचं वैयक्तिक मत काय ते त्यांनी व्यक्त केलं. तिथे देखील ते घाबरले नाही. त्यानंतर गेल्या काही दिवसापूर्वी ज्या BJPकडनं एक काम करण्यात आलेलं होतं, राहुल गांधी यांना जे आहे सस्पेंड करण्यात आलेलं होतं, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तर त्यावेळेस त्यांना जे आहे बेल मिळवून देण्यासाठी अनेक कोर्टांमध्ये ते गेले होते आणि शेवटी त्यांचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं आणि ते प्रकरण कोणासमोर गेलं तर BR गवई यांच्या समोर गेलं. जेव्हा हे प्रकरण त्या ठिकाणी गेल्यानंतर BR गवई यांनी त्यांच्या अंदाजामध्ये सर्वात अगोदर सांगितलं, माझे फॅमिली बॅकग्राऊंड हे काँग्रेससोबत जुळालेलं आहे. माझ्या वडिलांनी अनेक पोस्ट किंवा अनेक पदे जे आहेत काँग्रेसमुळे त्यांना मिळाली होती. परंतु आता हा न्यायनिवाडा माझ्याकडे आलेला आहे. जर मी यावरती कुठलं प्रकरण घेतलं किंवा बोलायला लागलो तर कुणाला वाटेल की मी बायस चालू आहे. त्यामुळे तुम्हाला याबद्दल काय वाटतं, मी यावरती निर्णय द्यावा की नाही, असा प्रश्न त्यांनी केला. आणि त्यानंतर जेव्हा समोरून त्यांना उत्तर मिळालं की तुम्ही हे प्रकरण घ्यायलाच पाहिजे आणि तुम्ही न्यायनिवाडा करायलाच पाहिजे, तेव्हा त्यांनी हे प्रकरण घेतलं आणि त्यामध्ये त्यांनी न्यायिक भूमिका घेतली. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे त्यांनी अशा अनेक निर्णय दिलेत की ज्यामुळे सर्व देशाचं लक्ष त्यांच्याकडे लागून राहिलं. आणि मित्रांनो, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे BR गवई यांचं फॅमिली बॅकग्राऊंड हे न्यायिक म्हणजेच वकील असं त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कोणीच नाही. जसे की आजपर्यंत जे काही CJI बनलेत आपल्या देशाचे, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड कुठे ना कुठे लॉ आणि ऑर्डरसोबत कनेक्टेड होतं. म्हणजे त्यांच्या पूर्ण परिवारात, त्यांच्या खानदानामध्ये कोणी ना कोणी लॉ म्हणजेच वकील वगैरे केलेलं होतं. परंतु BR गवई यांच्यामध्ये तसं काहीच नाही आहे. ते पहिलेच व्यक्तिमत्व आहे त्यांच्या घरातील की ज्यांनी वकिली केली आणि ते एवढ्या मोठ्या पोस्टपर्यंत गेलेले आहे. आणि सर्वात मोठी बाब म्हणजे मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो
की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश निवडला जातो किंवा त्या ठिकाणी न्यायालयीन पोस्टवरती एखाद्या व्यक्तीला पाठवलं जातं, त्यावेळेस त्या ठिकाणी ज्या कुठल्याही प्रकारची आरक्षण लागू होत नाही किंवा हा व्यक्ती SC आहे तर याला सूट मिळेल किंवा याला एजची सूट मिळेल असं काही नसतं. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आरक्षण लागू होत नसतं. तर तरी या सर्व गोष्टींवरती मात करत जे आहे BR गवई हा आता आपल्या भारत देशाचे पहिले बौद्ध सरन्यायाधीश बनणार आहे. त्यामुळे सर्वांचं त्या गोष्टीकडे लक्ष लागून आहे आणि त्यांचा जन्म जो आहे महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये झाला आहे असं समजत आहे. त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, त्या ठिकाणचं त्यांनी त्यांचं शिक्षण केलं आणि त्यानंतर ते समोर एवढ्या मोठ्या पोस्टपर्यंत गेलेले आहेत. मित्रांनो, BR गवई यांच्याकडे जेव्हा राहुल गांधी यांचं प्रकरण गेलं होतं तेव्हा राहुल गांधी यांची भूमिका खरी आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि त्या ठिकाणी त्यांना जमानत भेटायला पाहिजे हे देखील त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर संसदेमध्ये त्यांच्यावरती जो काही अन्याय करण्यात आला होता त्यांची त्या ठिकाणी असणारं त्यांचं पद काढून घेण्यात आलेलं होतं, त्यांची सदस्यता त्या ठिकाणावरनं काढून टाकण्यात आलेली होती. ती सदस्यता देखील BR गवई यांनी वापस मिळवून दिली होती. म्हणजे योग्य तो न्याय त्यांनी त्या ठिकाणी केला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी न्याय निवाडा केल्यानंतर त्यांनी एवढा सुंदर व इतका स्वच्छपणे न्याय निवाडा केला होता की त्यांच्या भूमिकेवरती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रश्न उपस्थित करण्याची कोणाची हिंमत झाली नाही किंवा तशा प्रकारचा कोणी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला नाही. आणि 2025 मे महिन्यामध्ये ते जे आहेत आपल्या भारताचे CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनणार आहेत, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बनणार आहेत. सिनियरिटीमुळे त्यांचा त्या ठिकाणी नंबर लागत आहे असं देखील बोललं जात आहे. आणि सध्या आपल्या देशाचे CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनलेले जे कोणी संजीव खन्ना आहेत ते फक्त 6 महिन्यासाठीच बनलेले आहे असं देखील माहिती समोर निघून येत आहे. CJI चंद्रचूड यांनी अनेक प्रकरणांमध्ये अनेक गोष्टींमध्ये त्यांनी न्यायनिवाडा केलेला आहे, परंतु त्यांच्या काळामध्ये सर्वात वादग्रस्त राहिलेला न्यायनिवाडा म्हणजे आरक्षणामध्ये पाडण्यात आलेले गट. त्यांच्याकडनं आरक्षणामध्ये ABCD असे गट पाडण्याचा न्यायनिवाडा करण्यात आला आणि त्यानंतर त्यासोबत हा न्याय आरक्षणामध्ये सर्वच्या सर्व अधिकार जे काही आहेत ते राज्य सरकारला देण्यात आले. त्यामुळे या गोष्टीचा खूप त्या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. अनेक आंदोलन संपूर्ण भारत देशामध्ये अनेक मोर्चे आंदोलने त्या ठिकाणी करण्यात आलेली होते. आपल्या देशामध्ये ज्या काही आंबेडकरवादी संघटना आहेत त्यांनी या विरोधात अनेक आंदोलने उपोषणे केले होते. भारत बंद ठेवण्यात आलेलं होतं. ही भूमिका जी आहे CJI चंद्रचूड यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेली होती. त्यांच्या काळामध्ये घेण्यात आलेला सर्वात वादग्रस्त निर्णय हाच आहे असं बोललं जातं. कारण मित्रांनो, आरक्षणामध्ये गटतट पाडून आरक्षणामध्ये जे आहेत अनेक लोकांना त्या ठिकाणी असं म्हणजे सरळ सांगण्यात आलेलं होतं की ही कास्ट समोर गेली आहे, आता राज्य सरकारनं आणि त्यानंतर त्यांचं आरक्षण किती कमी करायचं किंवा त्यांना आरक्षण किती जास्त द्यायचं हे देखील राज्य सरकार ठरविणार. त्यामुळे या गोष्टीकडे खूप वादग्रस्त नजरेने पाहिलं गेलं होतं. परंतु मित्रांनो, त्यापेक्षा आता सर्वात मोठी बातमी ही आहे की BR गवई ही येत्या काळामध्ये ज्या भारताचे सरन्यायाधीश बनणार आहेत. त्यामुळे सर्वांचंच या गोष्टीकडे मोठ्या प्रमाणात लक्ष लागून राहणार आहे आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये जर कोणी याचिका दाखल केली आरक्षणामध्ये जो काही निर्णय देण्यात आलेला आहे तर त्यावरती ते काय भूमिका घेतील किंवा त्याबद्दल ते काय भूमिका मांडतील हे देखील पाहण्यासारखं असणार आहे असं बोललं जात आहे. तरी मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या फाईट फॉर आयडेंटिटी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद मित्रांनो.